रोहन बाळ आले बघा. आज पेपर होते काय की रोहन बाळचे होते काय की म्हणजे होतेच पेपर हाय का ना. हा पेपर होते रोहनचे. आणि काल गेलो होतो आपण त्या कार्यक्रमाला तिकडं. आणि खरंच लय जीव दमला होता. कलावती आजीचं मम्मीचं चाललंय काय तर तेल जावा जावा घेऊन. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. मग काल काय काय मज्जा केली का? काल मजा मजा आई बाहेर गेल्यावर लेकरांनी धिंगाणा घातला का? ही आजी होती की सांभाळायला? तू तर होतीस पण ही पण आजी होती सांभाळायला. आजी आमच्या बरोबर झोपलेला आहे बाहेर बसले होते. 11-12 वाजेपर्यंत मी पर्यंत जागे होते सगळे. सगळे म्हणजे कोण नाही, कलावती आजी, माझी आई आणि वत्सला आजी जाग्या होत्या. तर चला बटाट्याची भाजी मला पुन्हा टाकायची बाहेर. अजून काय आज स्वयंपाक चालला. आईचा चपात्या वगैरे करायला. आता आई जाणार आहे उद्या गावाला. तिच्या भावाचं वर्षश्राद्ध आहे हाय का नाही ग? तर वर्षश्राद्धाला जाणार आहे. हे बघा असं होतं 8-10 दिवस आली, 15 दिवस 20 दिवस की गावाकडे काहीतरी निघतं आणि जाते. हा येईल वापस पण जाजानी ये. तिला पण आता होत नाही ना, वय झालेला आहे, लांबचा प्रवास आहे, ऊन पण आहे, लांबचा प्रवास पण आहे. बघू आता गेल्यावर 4-8 दिवसांनी परत येईल माघारी हाय का नाही आई? आई मम्मी काय काय म्हणायचं. फोन कुणाचा तरी आलाय वाटतं. वरती पण जायचंय मला. म्हाताऱ्या आजीला त्यांनी भेटायचे. नाहीतर दिवसभर नाही करमत बाबा. काय चाललंय मंगल मावशी? चला इकडं. हरे राम हरे कृष्णा. माझ्या झाडांना पाणी नाही घातलं वाटतं ना. काय पाणी, उन्हाचं पाणी नाही घालायचं आता. आता संध्याकाळी नाही तर सकाळी सकाळी. चूल माझी वाट बघते इकडं. मला बटाट्याची भाजी करायची. आज बटाटा खायचा ह्यांना. वरण केलेलं आहे, चपात्या झाल्यात, भात झालाय. कारण इकडं ऊन येते ना लवकर आणि ऊनचं गरम होईल म्हणून सकाळी लवकर आम्ही 11 पर्यंत स्वयंपाक सगळा उरकून घेतो हाय का नाही. मस्त आहे. एवढी तरी सावली हाय बाबा ह्यांना बसायला. मंगल मावशीचं इथं मंदाईचं चाललंय काहीतरी. लुसू झोपले तिकडं. खूप छान वाटतं एवढ्याच वातावरण. खूप गार 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 असते ह्या बाबळीमुळं. मस्त सावली पडते. ह्या झाडाचे फक्त पानं गळून चालले तर नाही तर ह्याची पण उन्हाळ्यात बसायला भरपूर सावली होणार आहे इथं हाय का नाही. हा मी जरा म्हाताऱ्या आजीला आणि बाकीच्यांना भेटून येते सगळ्याला. हा छकुले. राम कृष्ण हरी. राम राम. बरे बरे. कुठे गेलती काल तुमची आई? करमत नव्हता. किती लांब गेले होते? खूप आठवण होत होते. कसं होत होतं? कसं तरी वाटत होतं मला. कसं तरी वाटत. तुम्ही नव्हता तर. तुम्ही सगळे छान होता ना पण. चतुराबाय इकडे बर बाय. रामकृष्ण हरी. इकडे बर चतुराबाई इकडे. काय म्हणते बाईला आंघोळ वगैरे घातली का? आणि हे कोण आहे? हे कोण आहे आंधळ माणूस इकडं? हा काय माझ्यापाशी बिना बोल बिना जाऊ जा. मी रागावले तुझ्यावर. अजिबात मी बोलणार नाही आता. म्हाताऱ्या आजीला मी बोलणारच नाही. कळलं का म्हाताऱ्या आजी? मी बोलणार नाही तुला. म्हणत होती की आखी कधी यायची, आखी कधी यायची म्हणत होती होय. रात्री. नाही आता मी बोलणारच नाही. पण काय गरज नाही माझ्याकडे येऊ नको. नाही मी बोलणार जा. मी रागावले. कट्टी घेतली तुझ्या बरं. हे कट्टी हे इकडं कर. बोट कर तुझं इकडं. 12 महिने बोलू नका. 12 महिने बोलायचं नाही. कसं बनायचं? आट्टी बट्टी आणि म्हाताऱ्या आजी संग माझी कट्टी. हा आपल्याला येतच नाही तर काय बोलू. काय येते तुला मग? कट्टी का सुंदर आजी काय म्हणताव? रामकृष्ण हरी. एकच दिवस कुठे हिंडून आले तर असं वाटतं किती दिवस झाले. कसं व्हायचं ग माझं? करमलं नाही. म्हटलं चतुर आजी माझी बाई जायचंय आता. बाईचं माझ्या हाताचं हे काढूनच टाकायचं सगळं. टाकायचं का काढून दुसरं बसून आणायचं का ऑपरेशन करायचं? ऑपरेशन नको. नको बरं बस. गरम होते आता लई. बस ह्या चटईवर. फॅन किती मस्त त्या दिवशी स्पीड वाढवली आहे. सगळं केले. फॅन लावत जावा. लई गरम होईल का? फॅन लावायचं. म्हणून आजी काय म्हणते? भामा आजी काय म्हणते? अनिता आजी, कोमल. अरे किती वेळ वाट बघितली?
रात्री परत आई म्हणजे मी आले की निवांत झोपला तवर झोपच नाही लागली. आई आला तेव्हा जागी होते. तुमची आई तुमच्या संगच आहे ग बाई, कुठं जाणार नाही. कुठं जाते आमच्या सोडून नाही जाते आई. मग रात्री किती वाजले तर आई तुमची घरला येणार म्हणजे येणार. रात्री एक बाई आली होती, हा ते म्हटले कुठे गेल्या, हा मग तुम्हाला भेटल्या. हा. तिथं फोन केला ना, हा आज येणार आहे त्या. बर हो. बर बर तुम्ही छान बोललो ना, गप्पा मारल्या त्यांच्या बरा. नाव बिव सगळ्यांनी सांगितलं. बर हो, मी पण सांगितलं. काय नाव सांगितलं. जनता. होय हो. बर बर काय म्हणलो, कुठे गेल्या म्हणलो, आमची आई कुठे गेल्या म्हणून सांगितलं. हा, गावाला गेलो. हा गावाला गेले ती आई. हा लय लांब. कसं करावं आणि कसं नाही. तू खुश होती का मग मी गावाला गेल्यावर. नाही बाई, कसं होत होतं. मला माहितीच नाही गेलेल्या, मग दुपारा माहिती झाली. मी सांगितलं होतं म्हाताऱ्या आजीला कोण सांगायचं नाही म्हणून. शाळेत गेले म्हणून सांगा म्हणलं, अख्खी शाळेत गेले. हा मला कुणी सांगितलंच नाही. मग माझं कंबर बी दुखत होतं हा. आणि चौकीत येतो का काय उठलाय कुणाचं, कुठला बिबा बिबा तर आहे का घरात आपल्या. काय बोलतीच आणि काय नाही. काय होतं कुणाचं हे बघ. रास्तावर माझी आग चालली होती डोळ्याची. आग चालली होती. आता उन्हाळा आहे ना म्हणून स्वेटर घालत जाऊ नको जरा. आता तुला गार लागते का. गार लागत नाही, गार पाण्याने आंघोळ केली. का बरं केली गार पाण्याने आंघोळ. गरम पाण्याने केली. होय म्हणून गार लागते. बर बर चला मग येऊ का आता. हा रामकृष्ण हरी. ती झोपले चतुराजी आई, रामकृष्ण हरी. हा रामकृष्ण हरी. हा रामकृष्ण हरी. राम राम. हा रामकृष्ण हरी. शैलाजी बरे आहे ना. सगळे खोकला बंद आहे. मनाजीचा आणि शैलाजीचा खोकला म्हणजे मला पार. माझा पहिला बंद झाला, मग हिचा नाहीतर कसला खोकला होता. कसला होता, वेडा झाला होता. म्हणून आता मी ह्या दोघींना अजिबात तेलगट देत नाही. मी आपल्यासाठी सांगते आई. मला तर किती सांगितलं आई मला. म्हणू नको काय नाही करायचं माझ्यासाठी. मग कमी झाला का नाही खोकला. कमी झाला. मग आपल्यासाठी सगळं बी खात नाही, तेल असतं की नाही त्याच्यात. तुला जर वाटलं ना आपल्याला ह्या गोष्टीने आपलं वय झालेलं असतं, त्या गोष्टीने त्रास होत असेल ना, त्या गोष्टीपासून लांब राहायचं आपण. थोडं खाल्लं तरी ते होतं. मी लांबच आहे. तू गेले ना गावाला तेव्हापासून लांबच आहे. हा, लांबच राहा तू. जवळ जाऊ नको कुणाच्या. कुणाच्या जवळ जाऊ नको. बरोबर आहे का नाही. हा इकडून गेला का नाही त्यांनी म्हणा इकडे जा, हा. आमच्या पैसे नको. कोण म्हणत नाही. आमच्या पैसे नको. हे असे म्हणणारी लोकच नाहीयेत. मला माझ्या सगळ्या लेकरावर गॅरंटी आहे. तुझी पण खूप सगळे माया करतात. बस उग काय तर सांगत नको जाऊ. नाही तुला कोण घालतं थांब. आंघोळ कोण घालतं, गाऊन कोण घालतं, तेल कोण लावतं, तुझे नख काढत्यात. ही काय नाही कुंभार मग करती का नाही. हा. हा मग तसं नाही म्हणावं. मिळून मिसळून राहावं सगळ्यांनी. छान मस्त आनंदी राहायचं. बरं हा. हास बर. हि 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 हि. कर बर. पहिलं आम्ही हसतच नव्हतं लई. का बरं आता हसत झालंय. हास बर एकदा हसून दाखव. हा 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 काय करावं काय नाही. मनाची पायावरची सूज कमी झाली का. बघा, बिलकुलच नाही. छान छान छान. काल अख्खा दिवस मी नुसते फिरले पण तसंच बसले. झोपू नको. तू काय करते पाय मोकळे सोडून आणि झोपू नको. तू चेहऱ्यावरची सूज पण कमी झाली आणि छान वाटते आता. वाकत नाही ना. मामाजीच्या पण पायावर सूज आली. सूज सगळ्याच्या पायावरची कमी झाल्या बघा. लांब पाय करून बसवल्यामुळे सूज कमी झाल्या. चला आता लय उशीर व्हायला. बाकीची काम आहेत. माझं बघून खाली वाट बघाले. टाटा बाय बाय. आशीर्वाद धन्यवाद. यानंतर सौ ज्योती संतोष पटाई अनाथांची माऊली खेऊर पुणे असा त्यांचा परिचय आहे. त्या पुणे येथे आश्रम चालवतात. तर त्यांच्या सुंदर अशा योगदानासाठी आपण त्यांचाही इथे पुरस्कार देऊन सन्मान करणार आहोत. सगळ्यांनी एवढं छान अनुभव व्यक्त केलेला आहे. आम्हाला बोलण्यासारखं काहीच राहिलेलं नाही. फक्त एकच कळलं की परमेश्वरांनी मनुष्य जन्म दिला तेव्हा जन्मात जाताना
मलाही खूप साऱ्या गोष्टी शिकायला भेटल्या. माणसाचा जन्म कशासाठी असावा, काय करावं, आणि हे सगळं करत असताना एक दिवस आपल्याला पण निघून जायचंय, पण जाता जाता कुठंतरी कुणाच्या तरी डोळ्यातून अश्रू आणून जावं, समाजासाठी छान काम करून जावं. आज माझ्याकडे निराधार 20 वृद्ध आजी आहेत. त्यांची कालांतराने मुलं गेले, पती गेले, रंजलेत, गांजलेत, लागलेत, हातातून सगळं आयुष्य सुटलेले, तरी पण खूप छान राहतात, खूप छान जगतात. त्यांना मी शिकवले परत लहान व्हायचं आणि परत जगायचं. तर आज तुम्ही सगळ्यांनी इथं बोलवलं शोध वृद्धाश्रमाला, मान सन्मान दिला. मलाही तुमच्याकडून खूप काही शिकायला भेटला. त्याबद्दल म्हणत जायचे तिथं बसलेल्या सर्व वरिष्ठांचे मी धन्यवाद म्हणते. आणि माऊली वृद्धाश्रमाला खूप साऱ्या शोध वृद्धाश्रमातल्या सर्व आजींचे आशीर्वाद असतील भरभरून आणि त्यांच्या पाठीशी उंच भरारी घ्या. समाजाला गरज आहे तुमच्या सर्वांची. आपण सगळे मिळून सेवा करू.